आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेक शेतकऱ्याकडून प्रश्न विचारले जातात की सर, कोणत्या महिन्यामध्ये कोणतं प्रदर्शन असतं, त्याच्याविषयी आम्हाला जरा सविस्तर माहिती सांगा. तर गेले 15 वर्षाचा अनुभव म्हणून मी सांगतो आपल्याला, की प्रदर्शन जे आहेत, ती प्रदर्शनं काही प्रदर्शन ठराविक तारखेला असतात. तर काही प्रदर्शन जे आहेत, तर त्या एक ठराविक महिन्यामध्ये मागे-पुढे तारखेला झालेले असतात. तर तशा पद्धतीने तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. जे प्रदर्शन फिक्स आहे, त्याची तारीख सांगणार आहे आणि जे प्रदर्शन फिक्स नाही, त्याची तुम्हाला आयडिया देईन मी. कोणत्या महिन्यात साधारण ते प्रदर्शन होतं, त्याची माहिती मी देणार आहे. तर जे तर शेतकरी बंधूंनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून आपल्या चॅनलला सर्वांनी एक मोठं मराठी चॅनल बनवण्यासाठी सहकार्य करावं आणि आपल्याला या चॅनलमार्फत दर्जेदार व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील आणि आपले बरेचसे आता 500-700 व्हिडिओ झालेले आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांचा आणि माझ्या मित्रमंडळींचा मी पहिल्यांदा आभार मानतो, की माझे आता 3000 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि जवळ-जवळ व्ह्यूवर्स पण खूप झालेले आहेत. माझे व्ह्यूवर्स जे आहेत आता ते जवळ-जवळ एक 10 लाखाच्या आसपास आता व्ह्यूवर्स गेलेले आहेत. तर शेतकरी बंधूंच्या सहकार्यामुळे हे सर्व गोष्टी मी करू शकलो आहे. 24 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान कराड येथे यशवंतराव कृषी प्रदर्शन, भव्य असं कृषी प्रदर्शन येथे भरवलं जातं. या कृषी प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारचे आपल्याला स्टॉल तिथं पाहायला मिळतात. तेथे वेगवेगळ्या प्रकारचे अवजार असतील, वेगवेगळ्या बियाण्याच्या कंपन्या असतील, विविध औषधांच्या कंपन्या असतील, महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे जे उपक्रम असतील, पर्यटनावर असेल किंवा चारा निर्मितीवर असेल किंवा आदर्श गाव असेल, अशा प्रकारचे विविध प्रकारचे जी माहिती आहे ती कराडच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शुअर शॉट इव्हेंट या कंपनीकडून हे प्रदर्शन भरवलं जातं. पूर्वी हे प्रदर्शन तेथील संस्थेमार्फत फळे फुले भाजीपाला मार्केट या कमिटीमार्फत भरवलं जात होतं. परंतु या प्रदर्शनमध्ये त्यावेळी कापडी स्टॉल असायचे. तर आता फॅब्रिकेटेड स्टॉल आणि एकदम अतिशय चांगला दर्जा स्टॉल धारकांना पण आणि शेतकरी आपणला पण तिथे पाहायला मिळतो आणि प्रोफेशनल व्यावसायिक झाल्यामुळं ते सर्वांच्याच फायद्याचं झालं. लोकांना चांगलं पाहता येतं, कंपन्यांना चांगल्या सोयी मिळतात आणि आपलं प्रॉडक्ट जे आहे ते दर्जेदार पद्धतीने त्यांना आपलं मांडता येतं. तर हे झालं कराडचं कृषी प्रदर्शन. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये 12 ते 16 डिसेंबर या दरम्यान पुणे येथील मोशी या ठिकाणी कृषी प्रदर्शन अतिशय भव्य अशा प्रमाणात प्रदर्शन भरतं. हे प्रदर्शन महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील हे प्रदर्शन सर्वात मोठं असं मानायला हरकत नाही. कारण या ठिकाणी येणारा शेतकरी दिल्लीवरून येऊ शकतो, तिकडं आसामवरून येऊ शकतो, खालून कन्याकुमारीवरून सुद्धा येऊ शकतो. तर पूर्ण भारतभर या प्रदर्शनाने आपला एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. तर हे प्रदर्शन गेले 20 ते 25 वर्षे हे प्रदर्शन भरवत असतात. निरंजन देशपांडे नावाचे आयोजक आहे त्यांचे. तर किसान प्रदर्शन हे भारतामधील आणि महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये अतिउच्च दर्जाचं तंत्रज्ञान पाहायला मिळतं. अवजार असतील, बियाणे असतील, विविध कंपन्या नवीन आलेल्या असतील, वेगवेगळ्या फार्मिंगचं असेल, तर अशा पद्धतीने एक दर्जेदार आणि उत्तम असे हे प्रदर्शन पाहायला मिळतं. या ठिकाणी अगदी ₹50 ते ₹100 तिकीट आकारलं जातं. तिकीट आकारल्यामुळं शेतकऱ्यांना ह्या प्रदर्शनाची एक वेगळं व्हॅल्युएशन समजतं आणि ह्या प्रदर्शनमध्ये काय आहे हे बघणारा वर्ग एक सिलेक्टेड वर्ग, म्हणजे हा वर्ग कोणी बिनकारणाचा माणूस बघू शकत नाही. ज्यांना खरोखर गरज आहे तोच ह्या प्रदर्शनाला माणूस येत असतो. तर असं हे कृषी प्रदर्शन डिसेंबर महिन्यामध्ये भरत असतं. त्यानंतर ॲग्रोवन या वृत्तपत्रामार्फत एक प्रदर्शन भरवलं जातं. हे प्रदर्शन ॲग्रिकल्चर ग्राउंड किंवा आपलं ग्राउंड पिंपरी या ठिकाणी भरवलं जातं. या प्रदर्शनाची तारीखसुद्धा अशी फिक्स नसते, की साधारण नोव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत हे कधी प्रदर्शन भरवलं जातं. काही वेळ ठरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, परंतु त्यांना ते व्यवस्थित जुळून आलं नाही तारखा आणि अशा पद्धतीने हे प्रदर्शनसुद्धा एक मोठं प्रदर्शन पुण्यामधलं
आहे. या प्रदर्शनात सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकेल. त्यानंतर नाशिक येथे 26 ते 30 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास एक कृषी नावाचं एक प्रदर्शन भरतं. तर मीडिया एक्झिबिटर्स या इव्हेंटकडून हे प्रदर्शन भरवलं जातं. या प्रदर्शनमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचं असं हे प्रदर्शन आहे. येथे येणारा शेतकरी वर्ग अतिशय चांगल्या प्रकारची माहिती मिळवायची म्हणूनच येत असतो आणि इथे सुद्धा तिकीट दर 50 रुपयापासून 100 रुपयेपर्यंत असू शकतो. तर येथे आल्यानंतर एक 6 प्रकारचे डोम असतात. त्या 6 डोममध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळेल येते. तर ह्या तारखेला आपण लक्षात ठेवायचं. पेपरला माहिती येऊ शकते, वृत्तपत्रांना माहिती येऊ शकते, परत तुमच्या टी व्हीवर सुद्धा माहिती येऊ शकते, रेडिओवर सुद्धा याचं प्रसारण केलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या महिन्यामध्ये नाशिक येथे जे कृषी प्रदर्शन आहे त्याचा लाभ चांगल्या पद्धतीने उठवावा. त्यानंतर सांगली येथे माधवनगर या भागामध्ये कृषी नावाचे एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं. तर हे कृषी प्रदर्शन रिसोर्सेस या इव्हेंट कंपनीकडून भरवलेलं जातं. तर येथे प्रदर्शनसुद्धा गेले अनेक वर्षापासून भरवलं जातं. 17-18 वर्षापासून इथे प्रदर्शन भरवलं जातं. प्रदर्शनची जागा बऱ्याच वेळा बदलली असेल, परंतु हे प्रदर्शन जे आहे इथे येणारा जो वर्ग आहे त्या अतिशय उच्च दर्जाचा द्राक्ष बागायतदार असतो, ऊस बागायतदार असतो, भाजीपाला बागायतदार असतो, अशा सर्व प्रकारचे लोक इथे प्रदर्शन पाहायला येतात. त्यामुळे जानेवारी 12 ते 16 जानेवारी च्या दरम्यान डेट मागे पुढे होऊ शकते किंवा 4 दिवसाचे कृषी प्रदर्शन येथे सांगली येथे भरत असतं. त्यानंतर भीमा कृषी प्रदर्शन कोल्हापूर. तर हे प्रदर्शन जानेवारी महिन्यामध्ये साधारण 26 ते 29 जानेवारीच्या दरम्यान तारीख मागे पुढे होऊ शकते. तारीख 20 तारखेला पण असू शकतं, तारीख मागे पुढे होऊ शकतं. तर हे एक कृषी प्रदर्शन एक मोठ्या प्रमाणात हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहायला मिळतं. मेरीवेदर ग्राउंड, कसबा वाडा रोड या ठिकाणी हे प्रदर्शन नेहमी भरवत असतात. तर येथे ह्या प्रदर्शनमध्ये 5-6 दालनं असतात. तर त्या प्रत्येक दालनामध्ये वेगळा असं वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपल्याला मिळते. तर ह्या कृषी प्रदर्शनचा सुद्धा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी जानेवारी महिन्यामध्ये काही शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यानंतर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान ॲग्रोव्हिजन हे कृषी प्रदर्शन नागपूर येथे भरत असतं. यामध्ये माननीय नितीन गडकरी यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवलं जातं. तर ह्या प्रदर्शनमध्ये 4-5 दालनं असतात आणि या दालनामध्ये विदर्भामधलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन म्हणून ह्या प्रदर्शनाकडे पाहिलं जातं आणि याच्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त कष्टाळू शेतकरी आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे अशा प्रकारचा शेतकरी येथे येतो. मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे मध्य प्रदेशचे काही शेतकरी येथे येतात. तर आसपासच्या 4-5 जिल्ह्यामधील लोक ह्या नागपूर येथे येत असतात. तर हे सुद्धा या प्रदर्शनमध्ये खूप मोठी शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध होऊ शकते. नंतर डिसेंबर महिन्याच्या दरम्यान ग्रामविकास नावाचे एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं. इंदापूर येथे हे कृषी प्रदर्शन भरवलं जातं. तर या प्रदर्शनाचे आयोजक आहेत सौ सीमाताई कल्याणकर. तर ह्या कृषी प्रदर्शन भरवत असतात. ग्रामविकास प्रदर्शनामध्ये एक ध्येयवादी महिला यांनी हे प्रदर्शन भरवलं जातं आणि हे जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये अनेक दालनं असतात. तर त्या दालनामध्ये अगदी बचत गटापासून ते शेतकऱ्यांच्या उच्च तंत्रज्ञानापर्यंत सर्व प्रकारचे स्टॉल असतात. याच्यामध्ये लहान मुलांसाठी मनोरंजनाचे सुद्धा स्टॉल असतात. तर असे कृषी प्रदर्शन डिसेंबर महिन्यातलं शेतकऱ्यांनी चुकू नये असं मला वाटतं. तर अशा प्रकारे सीमाताई कल्याणकर यांचे अनेक प्रदर्शन भरत असतात. त्या दौंडला भरवतात, ते श्रीगोंद्याला भरवतात, त्या मंगळवेढ्याला भरवतात, अनेक ठिकाणी त्या प्रदर्शन भरवत असतात. तर त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन वेळोवेळी जी प्रदर्शन भरवली जातात त्या प्रदर्शनात आपण सहभागी व्हावं. ज्यांचा व्यवसाय करायचा आहे, जे व्यावसायिक आहेत, आपले जे उत्पादन आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ह्या प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. तासगाव येथे कृषी प्रदर्शन भरवलं जातं. तासगावमध्ये रॉयल स्मार्ट या इव्हेंटकडून अतिशय उच्च दर्जाचं असं कृषी प्रदर्शन भरवलं जातं. तासगाव हे द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, तसेच बेदाणा निर्मितीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर अशा वेळी येथील शेतकऱ्यांना एक उच्च तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाची गरज असते. काही शेतकऱ्यांना आपल्या कामातून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या ठिकाणी जाता येत नाही. अशा शेतकऱ्यांनी आपल्या तासगाव शहरामध्ये
कृषी प्रदर्शन भरवल्यानंतर त्यांना त्याचा जवळच्या प्रदर्शनामध्ये लाभ उठवता येतो. या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे महोत्सव धान्य महोत्सव असतो. परत वेगवेगळी दालनं असतात, कृषी अवजार असतात, बियाण्याचे स्टॉल असतात, परत कृषी साहित्य, सीडीज, पुस्तके अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात. तर या स्टॉलचा सुद्धा शेतकरी बंधूंना, अगदी महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्यांना या स्टॉलचा फायदा घेतो. तासगाव येथे हे साधारण डिसेंबर महिन्यामध्ये कृषी प्रदर्शन भरत असतात. त्यामुळे देशभरातून कोणताही जरी शेतकरी आला तरी त्याला इथे माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे सर्व लोकांनी या कृषी प्रदर्शनाचा फायदा घ्यावा. नंतर सांगली येथे तिपन हे कृषी प्रदर्शन भरवलं जात असते. या कृषी प्रदर्शनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत हे प्रदर्शन त्यांच्या सहकार्यामार्फत हे भरवलं जातं. तर येथे भरणारे हे प्रदर्शन जे आहे ते अतिशय उच्च दर्जाचं प्रदर्शन आहे. येथे अनेक प्रकारची अवजारं, कृषी बी बियाणे, पुस्तके, परत वेगवेगळ्या प्रकारचे शेतीला लागणारे साहित्य, या सर्व गोष्टींचे भरमार येथे असते. तर असे हे प्रदर्शन शेतकरी बंधूंनी चुकवू नये. तर भारतातील सर्वात मोठा बैल हे खास आकर्षण ह्या प्रदर्शनाचं असते. तसेच 1 टन गाडी ओढणारा कुत्रा हे सुद्धा ह्या प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य असते. आणि डॉग शो पण आयोजन केले जातं. तर सांगलीमधील ह्या कृषी प्रदर्शनाचा आपण लाभ घ्यावा. रॉयल स्मार्ट या कंपनीकडून जानेवारी महिन्याच्या आसपास किंवा डिसेंबर महिन्यामध्ये हे कृषी प्रदर्शन भरवलं जातं. तर या कंपनीच्या संपर्कात राहून अनेक व्यावसायिकांनी आपला व्यवसाय आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आणि शेतकरी बंधूंनी अशा प्रकारचे कृषी प्रदर्शन जे आहेत तर ते व्यवस्थितपणे पाहावेत आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ करावी आणि एक हरित क्रांतीला प्रोत्साहन द्यावं असं सर्व लोकांना पण वाटतं. आणि लोकांच्या मनामध्ये एक शेती करण्याचा जो एक भावना असते, एक आनंद असतो, एक समाधान असतं. ते समाधान ह्या कृषी प्रदर्शनामार्फत आणि शेतकऱ्याला ऊर्जा मिळण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये राजधानी कृषी प्रदर्शन सातारा येथे हे प्रदर्शन भरवलं जातं. जिल्हा परिषद ग्राउंडवर हे प्रदर्शन भरवलं जातं. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी म्हणून जे साताऱ्याकडे बघितलं जातं, त्या साताऱ्याच्या राजधानीकडे सगळ्यांनी शेतकरी बंधूंनी एक वैशिष्ट्य लपलेलं आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये अवजारे, खते, बियाणे, वेगवेगळ्या प्रकारची उच्च तंत्रज्ञान, सोलर, हायड्रोपोनिक्स वगैरे अशा प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याला पाहता येतं. आणि ह्या प्रदर्शनामध्ये 1 टनाची गाडी ओढणारा कुत्रा हे एक मेन अट्रॅक्शन असतं. तसंच भारतातील सर्वात मोठा बैल हे एक दुसरं मोठं अट्रॅक्शन असतं. तर अशा पद्धतीने शहरी भागातील माणूससुद्धा शेतीकडे कसा वळला जातो, गांधीजींनी ज्याप्रमाणे सांगितले शेतकऱ्यांनी खेड्याकडे वळा, तर ती संकल्पना साक्षात पूर्ण करण्याचं काम रॉयल स्मार्ट या इव्हेंटने करून राजधानी कृषी प्रदर्शन हे अतिशय भव्य मोठ्या प्रमाणात एक कृषी प्रदर्शन आयोजन करतात. तर असे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांनी चुकवू नये आणि व्यावसायिकांनासुद्धा या प्रदर्शनमध्ये भरभरून भाग घ्यावा आणि आपलं उत्पादन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच सर्वांना यश मिळेल असे मानायला काय हरकत नाही. डिसेंबर महिन्यामध्ये पुशेगाव येथे एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं. सेवागिरी महाराजांचं तिथे फार मोठ्या प्रमाणावर यात्रा असते. या यात्रेला साधारण 10 लाख शेतकरी आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. तर हे 10 लाख लोकांना कृषी प्रदर्शन बघता यावं आणि वेगवेगळ्या जत्रेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आत्मसात करता यावं, एवढ्या चांगल्या उदात्त हेतूने हे कृषी प्रदर्शन सुरू झालेलं आहे. तर हे सेवागिरींचं पुशेगावचं कृषी प्रदर्शन गेले कित्येक वर्ष चालू आहे. तर येथे सुद्धा खिलार जनावरांचा बाजार भरवला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे शो घेतले जातात, सांस्कृतिक शो घेतले जातात. त्यामधून अनेक कॉलेज विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळतो. तसेच डॉग शो घेतलेले जातात. तर त्या डॉग शोमध्ये अनेक प्रकारचे हुरहोरणारी जाती विकसित करण्यास मदत होते. तिथून भारतातील सर्वात मोठा बैल ते तर मेन अट्रॅक्शन आहेच या प्रदर्शनात. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांना तर हे प्रदर्शन पाहिल्यानंतर एक ऊर्जा निर्माण होईल आणि हरित क्रांतीला मदत होईल. अशा प्रकारचे हे कृषी प्रदर्शन आहे. जानेवारी महिन्यामध्ये काष्टी येथे
नंतर जानेवारी महिन्यामध्ये काष्टी येथे एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं. हे कृषी प्रदर्शनसुद्धा एक अतिशय चांगलं कृषी प्रदर्शन आहे. या प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे अवजारे, अनेक प्रकारच्या कंपन्या, अनेक प्रकारचे विविध मॉडेल्स, अनेक प्रकारचे मिल्किंग मशीन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या खतांच्या कंपन्या, अशा विविध प्रकारच्या कंपन्या या प्रदर्शनाला सहभागी होतात. तर ह्या भागातील ज्या शेतकऱ्यांना आहे त्यांना तर फायदा होणारच आहे. तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारे शेतकरी येथे कृषी प्रदर्शन बघून खुशच होणार आहे आणि समाधानच व्यक्त करणार आहे. अशा प्रकारचे हे कृषी प्रदर्शन काष्टी येथे डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान भरवलं जातं. तर ह्या प्रदर्शनचा सुद्धा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्यानंतर भीमतडी नावाची जत्रा भीमतडी नावाची जत्रा भरवली जाते. तर ह्या जत्रेमध्ये महिलांसाठी खास आकर्षक असे स्टॉल मांडणी केली जाते. महिला आपले प्रॉडक्ट खाद्याचे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीचे असतील आणि ग्रामीण भागातील आदिवासी लोकांच्या ज्या कलाकुसऱ्या आहेत किंवा ग्रामीण भाग कसा असतो त्या ग्रामीण भागाचं प्रतिबिंब या भीमतडी जत्रेमध्ये पाहायला मिळतात. यामध्ये शहरी भागातल्या ज्या लोकांची खाण्याची जी हौस पूर्ण या भीमतडी जत्रेमध्ये केली जाते. हे प्रदर्शन साधारण डिसेंबरमध्ये भरवलं जातं. तर तारीख मागे पुढे ॲडजस्ट नाही झालं तर हे प्रदर्शन अगदी फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुद्धा भरवलं जाऊ शकतं. तर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवलं जातं. ह्या प्रदर्शनामधून सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती मिळू शकते. नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये इम्प्रेस गार्डन पुणे येथे फुले, फळे आणि भाजीपाला या प्रकारचं एक मोठ्या प्रमाणात प्रदर्शन भरवलं जातं. येथे फुलझाडांचे वेगवेगळ्या प्रकारचे नर्सरी सहभागी होत असतात. इथे प्रक्रिया उद्योगाचे स्टॉल असतात. तर या प्रदर्शनमध्ये इम्प्रेस गार्डनच्या प्रदर्शनमध्ये व्यावसायिकांनी सहभागी होऊन नर्सरी रोपवाटिका उत्पादकांनी सहभागी होऊन या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा लाभ कसा होईल ह्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. आणि येथे येणारा शेतकरी अत्यंत उच्च दर्जाचा शेतकरी असतो आणि अत्यंत ज्याला काहीतरी करायचं असा शेतकरी पण या इम्प्रेस गार्डनच्या प्रदर्शनमध्ये येत असतो. तर ह्या क्षेत्रातसुद्धा अनेक करण्याजोग्या शेतकऱ्यांना गोष्टी आहेत. तर त्यांना डोक्याला चालना मिळण्यासाठी हे कृषी प्रदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे. भुईंज येथे जानेवारी महिन्यामध्ये एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं. किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, जिल्हा सातारा येथे एक साखर कारखाना आहे. तर तेथे साखर कारखान्यामार्फत संस्थापकांच्या वाढदिवसानिमित्त जे कृषी प्रदर्शन भरवलं जातं ते कृषी प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने भरवलं जातं आणि इथे येणारा प्रत्येक शेतकरी समाधानी होऊन जातो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात. खते, बियाणे, हायड्रोपोनिक्स, कृषी विभाग, पर्यटन अशा प्रकारचे विविध प्रकारचे स्टॉल असतात. फुलांच्या वेगवेगळ्या जाती, परत वेगवेगळ्या अवजारांच्या जाती, अवजारांचे प्रकार या प्रकारची माहिती येथे भुईंज या कृषी प्रदर्शनामध्ये मिळू शकते. हे प्रदर्शन साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भरत असतं. तर त्याचाही शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा. मंचर येथे दिलीप वळसे पाटील यांच्या संस्थेमार्फत एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं. ते साधारण जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान भरवलं जातं. हे प्रदर्शनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. तर या प्रदर्शनमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बियाण्यांच्या जाती विकसित केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. कांदा असू दे, बटाटा असू दे किंवा द्राक्ष बागा असू दे. तर ह्या प्रदर्शनमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नॉलेज शेतकरी बंधूंना मिळतं. खताचे स्टॉल असतात, बियाण्याचे स्टॉल असतात, औषधांचे स्टॉल असतात, पुस्तकांचे स्टॉल असतात, सीडींचे स्टॉल असतात. अशा प्रकारे शेतकरी बंधूंना चांगल्या प्रकारची माहिती मिळण्यासाठी हे कृषी प्रदर्शन चांगलं आहे. अगदी महाराष्ट्रातील किंवा देशातील शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर कागल येथे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज कृषी संजीवनी या इव्हेंटमार्फत कृषी प्रदर्शन भरवलं जातं कागलमध्ये. कागलमधलं हे कृषी प्रदर्शन अतिशय चांगलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल तालुक्यामध्ये कागल येथे हे प्रदर्शन भरवलं जातं. तर या प्रदर्शनमध्ये खते, बियाणे, औषधे या अनेक प्रकारचे स्टॉल असतात. तर शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं इथे माहिती मिळेल. तर शेतकऱ्यांनी जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी. नोव्हेंबरच्या आसपास हे प्रदर्शन भरत असतं. तसेच राज कृषी संजीवनी
या इव्हेंटची अनेक प्रदर्शने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरत असतात. पेठ वडगाव हातकणंगले तालुक्यातील वडगाव या गावी जानेवारी फेब्रुवारी या दरम्यान ते भरवत असतात. ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रदर्शन भरवलं जातं. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये जयसिंगपूर येथे कृषी प्रदर्शन भरवलं जातं. ते सुद्धा प्रदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. तिथे सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. त्यानंतर इचलकरंजी येथे सुद्धा डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान प्रदर्शन भरवलं जातं. ते प्रदर्शनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे असतं. त्यानंतर गडहिंग्लजमध्ये कृषी प्रदर्शन भरवलं जातं. तर ह्याच पिरियडमध्ये गडहिंग्लजमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रदर्शन भरवलं जातं. त्यानंतर हुपरी येथे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून प्रदर्शन भरवलं जातं. म्हणजे 5-6 प्रोग्राम जे आहेत त्यांचे ते अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रोग्राम ते भरवतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कातही राहून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या सहकार्याने बारामती येथे कृषी प्रदर्शन भरवलं जातं. तर हे कृषी प्रदर्शन अतिशय जबरदस्त असं कृषी प्रदर्शन असतं. येथे 1600 एकर कृषी विज्ञान केंद्राचा 1600 एकर शेती, या शेतीमध्ये प्रात्यक्षिक प्लॉट असतात. विविध कंपन्या आपलं प्रात्यक्षिक डायरेक्ट शेतामध्ये करून दाखवतात. तिथे वर्षभर प्लॉट घेतात, ते विकसित करतात आणि ते शेतकऱ्यासमोर मांडतात आणि प्रत्येक पिकावर कोणत्या पद्धतीने सक्सेसफुल झालेलं आहे ते शेतकऱ्यांना पटवून देतात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन अतिशय चांगलं असतं. त्यामुळे हे प्रदर्शन महाराष्ट्रातील किंवा देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन सोडू नये. तसेच येथे अवजारांचे सुद्धा कृषी विज्ञान केंद्राचे जे अवजार विभाग आहे, तर ह्याच्यामध्ये अवजार विभागामध्ये 100-200 प्रकारचे अवजारं पाहायला मिळतात. एकत्र ह्या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतं. त्यांचं काम कसं चालतं, ते कशा पद्धतीने काम करतात आणि त्याची प्रॅक्टिकल माहिती येथे मिळते. तर हे शाळेचे जे विद्यार्थी असतात ते प्रत्यक्ष शेतकऱ्याला माहिती देत असतात, कसं वापरायचं, काय असतं आणि भाडे तत्त्वावर सुद्धा ह्या अवजारं तिथे मिळतात. त्यानंतर येथे मासेपालन फिश टँकमधले मासेपालन किंवा शेततळ्यामधले मासेपालन कसं करायचं याची अतिशय चांगल्या प्रकारची माहिती तिथल्या सरांच्याकडून मिळते. त्यानंतर टिश्यू कल्चर विभाग, या टिश्यू कल्चरमध्ये डाळिंबाचं टिश्यू कल्चर कसं करायचं, केळीचं टिश्यू कल्चर कसं करायचं आणि ऊसाचं टिश्यू कल्चर कसं करायचं त्याची अतिशय टेक्निकल माहिती या ठिकाणी मिळत असते आणि न थकता येथील जे सर आहेत ते आपल्याला माहिती देतात. त्यानंतर इतर प्रकारचे जे रोपवाटिका आहे ते विकसित कशी केलेली आहे तर त्याचंसुद्धा आपल्याला नॉलेज या ठिकाणी मिळतं. त्यानंतर शेळीपालन विभागसुद्धा बारामती कृषी विज्ञान केंद्रात अतिशय पाहण्याजोगा आहे. त्यानंतर संकरित गायपालन कसं करावं, कशा पद्धतीने त्यांचे लसीकरण करावं ती सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती मिळेल. कुक्कुटपालन, नवीन आलेल्या जाती आणि शेतकऱ्यांनी सक्सेस केलेल्या जाती त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा इथे मांडलेलं असतं. त्यानंतर मूर घास बनवण्याची प्रक्रिया ती सुद्धा इथे मांडली जाते. या कृषी प्रदर्शनामध्ये बंदिस्त वातानुकूलित सुद्धा स्टॉल असतात आणि ओपन स्टॉलसुद्धा भरपूर प्रमाणात असतात. खाद्यपदार्थाचे स्टॉल पण असतात या प्रदर्शनामध्ये. अशा प्रकारचे एक दर्जेदार कृषी प्रदर्शन म्हणून बारामती कृषी विज्ञान केंद्राचं हे प्रदर्शन डिसेंबर जानेवारीच्या आसपास या वेळी असतं हे. त्यामुळं शेतकरी बंधूंनी ह्या बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शुअरशॉट इव्हेंट यांच्याकडून फलटण, कुडाळ, आटपाडी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रदर्शन भरवलं जातं. तर यांचं जे आहे प्रदर्शन अतिशय उच्च दर्जाचं प्रदर्शन असतं. ते स्टॉलधारकांना सुद्धा चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पाण्याच्या असू देत, लाईटच्या असू देत आणि त्यांच्या सुरक्षेसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची इथे व्यवस्था असते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकरी बंधूंनी शुअरशॉट इव्हेंट यांच्या सानिध्यात राहून, संपर्कात राहून अनेक प्रकारची प्रदर्शने पाहावीत आणि त्यातून एक प्रकारची नवीन ऊर्जा घ्यावी आणि एक शेतकऱ्यांनी एक चांगल्या प्रकारचं उत्पादन काढावं असं या आयोजकांचं मत असतं. त्यामुळं त्यांचा उद्देश हा चांगला आहे. तर त्यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा त्याचा. अकोला कृषी विद्यापीठ येथे 4 वर्षातून एकदा एक कृषी प्रदर्शन भरवलं जातं. हे प्रदर्शनसुद्धा विद्यापीठाचं असल्यामुळं विद्यापीठाने केलेलं रिसर्च तर इथे प्रत्यक्ष पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलसुद्धा इथे असतात. तर शेतकरी बंधूंनी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील शेतकरी बंधूंनी या प्रदर्शनाचा चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा आणि स्टॉलधारकांनी आपली व्यावसायिकता वाढवण्याच्या दृष्टीनं इथं फायदा घ्यावा आणि विद्यापीठाचं
तंत्रज्ञान आत्मसात करावं. राहुरी येथे सुद्धा 4 वर्षातून एकदा प्रदर्शन भरवलं जातं. तर राहुरीतील कृषी प्रदर्शन सुद्धा अतिशय उच्च दर्जाचं असतं. शेतकऱ्यांना राहण्याची सोयसुद्धा केलेली असते तिथे. शेतकरी भवनसुद्धा असतात. तर हे प्रदर्शन प्रात्यक्षिकयुक्त असतं. तेथील प्रत्येक शेतकरी समाधान होतो आणि त्याला काहीतरी विशेष नॉलेज मिळतं. हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असतं. परभणी कृषी विद्यापीठामध्ये 4 वर्षातून एकदा प्रदर्शन भरवलं जातं. तर हे प्रदर्शन सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. टेक्निकल माहिती चांगली मिळते. तिथे उच्च दर्जाची व्हरायटी विकसित केलेल्या असतात. म्हणजे प्रत्येक विद्यापीठाचं काहीतरी विशेष असतं. ते विशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकरी बंधूंनी इथे या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. त्यानंतर दापोली कोकण कृषी विद्यापीठ येथे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं एक उच्च तंत्रज्ञान प्रदर्शन आहे. येथे आंब्यावर रिसर्च होत असतो, काजूवर रिसर्च होत असतो, औषधी वनस्पतीवर रिसर्च होत असतो. अशा प्रकारचे त्या हवामानामध्ये ज्या व्हरायटी आहेत त्याचं सुद्धा संशोधन केलं जातं आणि विद्यार्थ्यांना बहुरंगी प्रकारचं जे शिक्षण मिळतं त्या शिक्षणाच्या अनुषंगाने जो शिक्षकांचा अभ्यास झालेला असतो तो त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो. हा इथे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे 4ही कृषी विद्यापीठ जे आहेत तर 4 वर्षातून एकदा एका कृषी विद्यापीठामध्ये प्रदर्शन भरवलं जातं आणि ते शासनामार्फत भरवलं जातं. असं ते फिरत्याप्रमाणे असतं. 4-4 वर्षातून एकदा फिरलं जातं ते प्रदर्शन. तर त्याचा निधी पण विद्यापीठाला मिळत असतो. त्यामुळे त्यांना भरवायला काही अडचण नसते. त्यामुळे हे कृषी प्रदर्शन असे तिथं भरवले जातात. अहमदनगर येथे जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शन भरवलं जातं. अहमदनगर येथील शेतकरी वर्ग जो आहे तर त्यांना जवळीक व्हावी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा या दृष्टीनं अहमदनगर येथे सुद्धा कृषी प्रदर्शन भरवलं जातं. द्राक्ष बागायतदार संघाचं सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान द्राक्ष बागायतदार संघाचं एक कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे. अतिशय उच्च दर्जाचं बऱ्याच तज्ज्ञ लोकांची येथे भाषणं होत असतात. त्यांचं ज्ञान लेक्चर होत असतात. त्यामुळे इथून जो जाणारा शेतकरी आहे तो अतिशय उच्च दर्जाचं उत्पादन काढणारा शेतकरी असतो आणि इथला शेतकरी कधी वाया जात नाही. अशा प्रकारचे इथं नॉलेज मिळत असतं. त्यामुळं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बालेवाडी येथे होणाऱ्या द्राक्ष बागायतदार संघाचं कृषी प्रदर्शन आहे ते शेतकऱ्यांनी चुकवू नये. तसेच त्यांचं सोलापूर येथे द्राक्ष बागायतदार संघाचं कृषी प्रदर्शन होतं आणि नाशिकला सुद्धा कृषी प्रदर्शन होतं. नंतर साहित्य संमेलन हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे सर्व लोकांच्या ज्ञानामध्ये वाढ होण्यासाठी अतिशय चांगलं आहे. ते साधारण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये एक तारीख फिक्स केली जाते आणि ते 3 ते 4 दिवसाचं हे प्रदर्शन म्हटलं पाहिजे. थोडक्यात पुस्तकांचं प्रदर्शन असतं, काव्य संमेलन असतं, कथा ऐकवल्या जातात आणि महाराष्ट्राचं साहित्य दर्शन येथे या प्रदर्शनात होत असतं. गेवराई येथे कृषी प्रदर्शन भरवलं जातं. महेश बेदरे या आयोजकांच्या मार्फत येथे अतिशय चांगल्या दर्जाचं कृषी प्रदर्शन भरवलं जातं. खते, पाणी व्यवस्थापन, परत हायड्रोपोनिक्स, बियाणे, औषध निर्मिती या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना इथे अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होईल. त्यामुळे प्रत्येकाने व्यावसायिकाने इथे भाग घ्यावा. तसेच शेतकरी लोकांसाठी एक मराठवाड्यातील एक चांगलं कृषी प्रदर्शन म्हणून इथे यायला हरकत नाही. त्यानंतर जालनामध्ये 1-2 प्रदर्शन होत असतात. तर ते सुद्धा ह्या तारखेच्या दरम्यान होत असतं, जानेवारीच्या दरम्यान. तर त्याचासुद्धा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. स्वामी समर्थ दिंडोरी या संस्थेमार्फत नाशिक येथे एक भव्य असं कृषी प्रदर्शन आयोजित केले जात आहे. हे प्रदर्शन साधारण जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान आयोजित केलं जातं. तर या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाची माहिती मिळते शेतकऱ्यांना आणि एक भाविक शेतीशी कसा निगडीत आहे याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं आणि संस्कृती दर्शन पण चांगलं होतं. भाविकांनी शेतीकडे कसं वळावं, उच्च तंत्रज्ञान आत्मसात कसं करावं हे येथे स्वामी समर्थ या नाशिकच्या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर सोलापूर येथे रॉयल स्मार्ट या संस्थेमार्फत एक प्रदर्शन भरवलं जातं. हे प्रदर्शन सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचं असतं. जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान हे प्रदर्शन भरवलं जातं. त्यांच्याही संपर्कात शेतकऱ्यांनी राहावं, व्यावसायिकांनी राहावं आणि आपलं उत्पादन तेथे मांडावं. त्यानंतर जळगावमध्ये अनेक इव्हेंट्स कंपन्या आहेत. तर जळगावमध्ये सुद्धा स्टेशनच्या भागामध्ये एक अतिशय चांगल्या दर्जाचं प्रदर्शन भरवलं जातं. ते प्रदर्शन जानेवारीच्या दरम्यान असतं किंवा डिसेंबरमध्ये सुद्धा असू शकतं. तर अशा प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चांगला लाभ घ्यावा. कात्रज एक्स्पो हा कात्रज डेअरीमार्फत भरवला जातो. येथे दुग्धजन्य पदार्थांचा
अतिशय चांगल्या प्रकारे प्रदर्शन भरवलं जातं. दुग्धजन्य पदार्थ ची प्रक्रिया कशी केली जातं, त्यासंबंधीच्या निगडीत ज्या कंपन्या आहेत त्या इथे येतात आणि अशा कंपनींनी सुद्धा आपला सहभाग नोंदवून या प्रदर्शनमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं नॉलेज द्यावं महत्त्वाचं प्रदर्शन आहे. तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामधील अतिशय चांगल्या प्रकारच्या कृषी प्रदर्शनाचा आपण लाभ घ्यावा आणि एक हरित क्रांती करण्यास एक मनामध्ये एक ऊर्जा निर्माण करावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशाला महासत्ता बनवण्यासाठी अशासारख्या कृषी प्रदर्शनाची अत्यंत गरज आहे. तर त्याचं पूर्ण माहिती मी आता आपल्याला दिलेलं आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.